चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद साबुदाणा वडे बनवलेले आहेत। तुम्ही साबुदाणा वडे पाहू शकता। अशा प्रकारे जर तुम्ही वडे बनवले तर वड्यांमध्ये जास्त तेलही मुरत नाही आणि ते खायलाही अगदी चविष्ट लागतात। तर असे हे छान फुललेले साबुदाणा वडे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन उपवासाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता। तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित आणि छान भिजलेला आहे। साबुदाणा भिजवताना साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्यातलं पांढरं पाणी जात नाही तोपर्यंत साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। जास्त पाणी वापरलं तर साबुदाणा चिकट होऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साबुदाणा मोकळाही झालेला आहे आणि तो अगदी छान भिजलाही गेलेला आहे। साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला तर वड्यांमध्ये तेलही मुरत नाही। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करू। साबुदाणा घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घालूयात। 1 चमचा जिरे घालायचा आहे। 3 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। तर बटाटे घालायचे आहेत। अर्धा किलो साबुदाण्याकरता ह्या ठिकाणी मी 3 बटाट्यांचा वापर केलेला आहे। कोथिंबीर घालूया। कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसेल तर नाही घातली तरी चालेल। बारीक कापून घेतलेली मिरची घालायची आहे। जर मिरचीचे काप तुम्हाला आवडत नसेल तर मिरचीचा ठेचाही ह्या ठिकाणी तुम्ही घालू शकता आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ। 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिश्रण अगदी एकजीव करून घेऊ। वडे आणखी चविष्ट लागण्यात 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊ। तर ह्या ठिकाणी वड्यांसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे। चला मग तर आपण वडे बनवायला घेऊ। वडे बनवताना हातांना तेल लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणाचा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि वडे बनवूयात। तर वडे आपल्याला जास्त जाडही बनवायचे नाही आणि जास्त पातळही बनवायचे नाही। मध्यम असे वडे आपण बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपले सर्व वडे हे बनवून तयार आहे। एका साईडला तेलही गरम करून घेतलेलं आहे। चला मग तर आपण वडे तळायला घेऊयात। एकदा तेल गरम झालं वड्यांना छान लालसर कलर येईपर्यंत खरपूस असे तळून घेणार आहोत। वडे तळून घेताना बिलकुल घाई करायची नाहीये। मोठ्या आचेवर जर वडे तळले तर वड्यांना लालसर कलर येईल पण ते क्रिस्पी बनणार नाही। वडे आतपर्यंत व्यवस्थित तळलेही जाणार नाही आणि ते तितके कुरकुरीतही होणार नाही। तर त्याकरता वडे तळून घेताना गॅस हा मध्यम आचेवर आणि मंद आचेवरच ठेवायचा आहे की जेणेकरून वडे आतपर्यंत छान शिजलेही जातात आणि बाहेरून ते कुरकुरीतही होतात। या ठिकाणी वड्यांना लालसर कलर आलेला आहे। वडे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर वडेही तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही वडे करून पहा, वडे खूप छान लागतात। तर वडे काढून घेऊयात। वडे सर्व करताना तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा दह्याच्या चटणी बरोबरही हे वडे अप्रतिम लागतात किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबरही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे आपले आतून मऊसूद बाहेरून कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहेत। साबुदाणा वड्यामध्ये तेलही जास्त मुरलेलं नाहीये। तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।